शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी निधी द्या अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे। जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या जिल्हा परिषद शाळांच्या इमारती आणि मूलभूत सुविधांची तातडीने दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना सुरक्षित व दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून द्यावे अशी आग्रही मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली। जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या जिल्हा परिषद शाळांच्या इमारती आणि मूलभूत सुविधांची तातडीने दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना सुरक्षित व दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून द्यावे अशी आग्रही मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली। मंत्रालय मुंबई येथे आमदार देशमुख यांनी शिक्षण मंत्री भुसे यांची भेट घेतली। यावेळी जिल्ह्यातील शाळांशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। पुरामुळे जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींसह विविध पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी बाधित शाळांची तातडीने पाहणी करून दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करावा अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली। दरम्यान सोलापूर शहरातील हद्दवाड भागातील जिल्हा परिषद शाळा महानगरपालिकेच्या अंतर्गत हस्तांतरित करण्याच्या विषयावरही दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली। हद्दवाड भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, शाळांच्या पायाभूत सुविधांचा विकास व्हावा आणि आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषद शाळांच्या हस्तांतरणाबाबत आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी देशमुख यांनी केली। बापू, आपण केलेली मागणी योग्य आहे। आपण मागणी केली आणि मी तुम्हाला कधी नाही म्हटले का, असे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी म्हणत आपल्या मागणीचा सकारात्मक विचार करून त्या पूर्ण केल्या जातील अशी ग्वाही दिली।